सफाई महामंडळाचं पण मी बोललो मग त्याच्यामध्ये जे काही आहे राहिलेलं ते सर्व पूर्ण करू. सर विनायक राऊत म्हणतायत उदय सामंत आपली जागा घ्यायचा प्रयत्न करतायत, रोज कुठले तर मंत्री अडचणीत येतोय, सरकार अडचणीत यायला लागले. मी सांगतो आज बघा, आज चांगला दिवस आहे. खरंय की, पण हेही बोलायला पाहिजे. राजकारणाला अहो पण परिस्थिती राज्य तुमच्याकडे लक्ष ठेवून आहे. नवीन मुख्यमंत्र्याला काही सोसवं नाही का सगळं? आपल्याला एकच सांगतो, आम्ही टीम म्हणून काम करतो. देवेंद्रजी, मी काय, अजित दादा, आम्ही टीम म्हणून काम करतो. पद वर खाली होतात, पण आमचा अजेंडा काय? सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं हा आमचा अजेंडा आहे. राज्याचा विकास करणं आमचा अजेंडा आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक जण काम करतोय आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आमचा अजेंडा खुर्ची नाही. आमचा अजेंडा ज्याने आम्हाला खुर्चीत बसवलंय त्यांचे प्रश्न सोडवणं, त्यांचे प्रश्न शोधणं, त्याचं निराकरण करणं. असं समजतं लाडक्या बहिणीमुळे सरकार अडचणीत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी सकाळी बोललो आणि जी काय वाढ केलेली आहे ती रद्द करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.